हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 26. सर्वात पहिले तर इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्या. त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये 4 नॉलेज चेक दिलेला आहे. तर त्यापैकी आपल्याला पहिलं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी असणार आहे, तर पहिल्या नॉलेज चेकसाठी 21st सेंचुरी ऑफिस स्किल्स या ॲरोवर इथे क्लिक करा. या ॲरोवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता याच्यामध्ये या ठिकाणी पहिलं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, डॅश डॅश प्रोव्हाइड मेनी एडिटेबल टेम्पलेट टू इट्स युजर्स म्हणत आहे. तर याचं उत्तर मायक्रोसॉफ्ट आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. इफ यू डोंट फाइंड अ सुटेबल एक्सेल टेम्पलेट ऑन www.office.com अंडर द ऑप्शन मोर टेम्पलेट विच ऑप्शन शोल यू क्लिक ऑन नेक्स्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर एक्सप्लोर ऑल टेम्पलेट आहे. Which option shall you click on if you want to work offline with template from www.office.com म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर डाउनलोड आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. You have a row in the Excel sheet that you would like to highlight. After selecting that row, which option shall you select in order to highlight it म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर फिल कलर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला याच्यात तुम्ही एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक याच्यातनी सोडवणं झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI डिस्क्रिप्ट या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर याच्यातनी आपल्याला दुसरं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा एकच प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, हाऊ डज डिस्क्राईब सिम्प्लिफाय ऑडिओ अँड व्हिडिओ एडिटिंग म्हणत आहे. तर याचं उत्तर बाय कन्व्हर्टिंग स्पीच इंटू एडिटेबल टेक्स्ट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे 2 नंबरचं. त्यानंतर बघा पूर्ण स्कोर्स आल्यानंतर आपल्याला 3 नंबरचं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI रनवे या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ऑप्शन्सवर जसं मी क्लिक केलं त्याच्या खाली आपल्याला तिसरं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे. तर या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, हाऊ डज रनवेज फ्रेम फीचर हेल्प क्रिएटर्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर इट हेल्प इन जनरेटेड हाय क्वालिटी इमेजेस आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. दिस इमेज बेस्ड रिप्रेझेंट विच रनवे AI फीचर्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर टेक्स्ट टू व्हिडिओ जनरेशन आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर चौथ्या नॉलेज चेकसाठी बघा आपल्याला पार्टनरिंग विथ AI मायक्रोसॉफ्ट स्विफ्ट की या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि या ठिकाणी बघा आपल्याला चौथं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे. तर याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. तर चौथ्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, हाऊ डज स्विफ्ट की इम्प्रूव्ह टायपिंग म्हणत आहे. तर याचं उत्तर प्रेडिक्ट वर्ड्स आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट मेक स्विफ्ट की जेस्चर टायपिंग युनिक म्हणत आहे. तर लर्न टायपिंग पॅटर्न्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन सोडवायचं आहे. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा सिम्युलेशनचे 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. You can delete as well as insert columns and rows in your sheet. Hence delete the column A in the given sheet म्हणत आहे. तर आपल्याला डिलीट या ऑप्शन्सवर जा आणि त्यानंतर डिलीट शीट कॉलम या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिकली सबमिट होऊ द्यायचं आहे. नेक्स्ट, highlighting is effective because it draw attention to important information in a text to. So now use yellow color to highlight the row having जितेन सिंग अटेंडन्स म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला हायलाइट कलरमध्ये जा आणि यातून येलो कलर घ्यायचा हायलाइट अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामला एस करा. पाहू शकता अशा प्रकारे आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर सेल्फ लर्निंगचे बघा यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत. तर याच्यातून स्टार्ट करा. पहिला प्रश्न,
आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेज डिस्प्ले टेम्पलेट आर सुटेबल टू डिझाईन अँड अटेंडन्स रिपोर्ट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट क्लिक करा. युअर फ्रेंड वॉन्ट टू अंडरस्टँड हाऊ टू डिलीट अँड एंटायर कॉलम इन अ MS एक्सेल फाईल. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेप टू डू दॅट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर पहिलं असणार आहे. सिलेक्ट द एंटायर कॉलम, राईट क्लिक ऑन द कॉलम टायटल अँड डिलीट म्हटलेलं आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल यू यूज टू द चेंज द कलर ऑफ अँड टेक्स्ट इन अ सेल इन MS एक्सेल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 असणार आहे. 2 वर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. करेक्ट आलं, नेक्स्ट करा. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल यूज टू चेंज द कलर ऑफ अ सेल इन MS एक्सेल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन पहिलंच असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करा. युअर फ्रेंड हॅज रिसेंटली डिझाईन अँड अटेंडन्स रिपोर्ट इन एक्सेल. ही नोज हाऊ टू सेव्ह अ फाईल बट नॉट हाऊ टू एक्सपोर्ट इट. हेल्प हिम आयडेंटिफाय द राईट स्टेप टू एक्सपोर्ट अँड MS एक्सेल फाईल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर फाईल मेनू, एक्सपोर्ट, क्रिएट PDF, एक्सपीएस अँड पब्लिश आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ लर्निंगसुद्धा पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला कोर्स पाहू शकता आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा सेल्फ लर्निंग झालं. त्यानंतर आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. ओपन अ ब्लँक वर्कबुक इन MS एक्सेल युजिंग फाईल टॅब, न्यू अँड एंटर द टेक्स्ट अटेंडन्स रिपोर्ट इन द सेल B1 म्हटलेलं आहे. तर आपल्याला एक नवीन एक्सेलची फाईल घेण्यासाठी एक तर स्टार्ट बटनावर जा. स्टार्ट बटनावर गेल्यानंतर याच्यातनी MS एक्सेल ही फाईल शोधायची आहे किंवा सर्च केलं तरी चालेल. त्यानंतर यामध्ये आपल्याला ब्लँक वर्कबुक घ्यायचं आहे. ब्लँक वर्कबुक घेतल्यानंतर आपल्याला B1 या सेलमध्ये अटेंडन्स रिपोर्ट हे नाव टाईप करा म्हटलेलं आहे. तर फाईल टॅबवर जा. पहिले हे नाव कॉपी करून घ्या. B1 वर जायचं आहे या ठिकाणी आणि ते नाव त्यामध्ये अशा प्रकारे टाकायचं आहे. टाईप करा किंवा मी इथे कॉपी पेस्ट केलेलं आहे. दोनपैकी काही केलं तरी चालेल. बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा आहे. इन द गिवन एक्सेल टेम्पलेट डिलीट कॉलम A युजिंग होम टॅब, सेल्स ग्रुप, डिलीट शीट कॉलम म्हटलेलं आहे. तर यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे. कॉलम A ला डिलीट करण्यासाठी कॉलम A ला सिलेक्शन करा. डिलीट या ऑप्शन्सवर जा आणि डिलीट शीट कॉलम या ऑप्शन्सवर क्लिक करायचं अशा प्रकारे. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा आहे. सेव्ह द गिवन शीट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम अटेंडन्स रिपोर्ट युजिंग द फाईल टॅब अँड सेव्ह ॲज म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा. डेस्कटॉप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कोणतं नाव टाकायचं, अटेंडन्स रिपोर्ट त्याला नाव द्यायचं. तर मी हे नाव कॉपी करून घेतो Ctrl+C न, किंवा तुम्ही डायरेक्ट त्या फाईलला नावसुद्धा याच्यातनी डायरेक्ट टाईपसुद्धा करू शकता. टाईप करा किंवा डायरेक्ट ते नाव टाका. सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करायचं आहे. इन द वीकली अटेंडन्स रिपोर्ट शीट अप्लाय द स्टँडर्ड ऑरेंज फिल कलर टू द टेक्स्ट वीकली अटेंडन्स रिपोर्ट युजिंग द होम टॅब, फॉन्ट ग्रुप, फॉन्ट कलर, मेनू आयटम म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर आपल्याला वीकली अटेंडन्स रिपोर्ट या नावाला सिलेक्शन करा. फिल कलरमध्ये जायचं आहे. या ठिकाणी फिल कलर आहे. कोणता फिल कलर द्यायचा आहे आपल्याला, ऑरेंज कलर द्या म्हटलेला आहे. तर यातून आपल्याला ऑरेंज कलर द्यायचा आहे फिल कलर. अशा प्रकारे बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न लावायचा आहे. एक्सपोर्ट द गिवन
workbook in PDF using file export. Create PDF XPS. Enter the file name of your choice in the open windows and click publish म्हणत आहे. तर यासाठी बघा फाईल टॅबवर जायचं आहे, एक्सपोर्टवर क्लिक करा, क्रिएट PDF वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला याला कोणतं नाव वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही त्याला देऊ शकता. तर याच्यात मी कम्प्युटर हे नाव दिलेलं आहे. त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करा, रिप्लेस करायचं आहे यस बटनावर क्लिक करून, कारण ते डबल नाव झालेलं आहे त्यामुळे रिप्लेस ऑप्शन आलेला आहे. तुमच्या याच्यात येणार नाही, डिफरंट नाव द्या. त्यानंतर याला इथून क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर पाहू शकता आपलं गायडेड ड्युटीवर सेल्फ संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. आणि त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा, यस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. त्यानंतर यातून स्टार्ट करा. त्यानंतर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, दे आर टीचर वांट टू रन हेवी डिझाईन सॉफ्टवेअर विच अपग्रेड विल हेल्प द मोस्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर इन्स्टॉल अ ग्राफिक कार्ड आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विल रिप्लेसिंग द मदरबोर्ड यू फॉरगॉट टू कनेक्ट द फ्रंट पॅनल केबल्स व्हॉट विल यू नॉट वर्क म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर पॉवर बटन अँड LED इंडिकेटर्स आहे. युअर फ्रेंड कॉम्प्युटर कीप्स शटिंग डाऊन रँडमली विच पार्ट शोल यू चेक फॉर ओव्हर हिटिंग म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर कूलिंग सिस्टम आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. द टीचर आस्क यू टू मूव्ह अ लार्ज फाईल फ्रॉम युअर कॉम्प्युटर टू देअर क्विकली व्हॉट इज द बेस्ट मेथड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे यूज अ पेन ड्राईव्ह विया USB पोर्ट म्हटलेलं आहे. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. इन अ कॉम्पिटिशन द कॉम्प्युटर नीड्स फास्टर इंटरनेट स्पीड विच कार्ड शोल बी अपग्रेडेड म्हणत आहे. तर याचं उत्तर नेटवर्क कार्ड आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. द मॉनिटर इज कनेक्टेड बट देअर इज नो डिस्प्ले विच पार्ट मे बी फॉल्टी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ग्राफिक कार्ड और डिस्प्ले पोर्ट आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू आर असेंबलिंग अ न्यू PC अँड वॉन्ट टू अवॉइड केबल टँगलिंग इनसाइड व्हाय इज दिस इम्पॉर्टंट म्हणलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, इम्प्रूव्ह एअर फ्लो अँड कूलिंग आहे. यू कनेक्ट द प्रिंटर बट इट डीज नॉट वर्क विच कनेक्शन शोल बी चेक म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर USB पोर्ट आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. युअर सायन्स टीचर आस्क यू टू अपग्रेड युअर स्टोरेज फॉर सेव्हिंग मोर प्रोजेक्ट्स व्हॉट विल यू ॲड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर अ बिगर हार्ड डिस्क आहे. अ क्लासमेट वॉन्ट टू सेव्ह वर्क इवन आफ्टर द PC इज टर्न ऑफ विच मेमरी शोल दे यूज म्हणत आहे. तर याचं उत्तर रॉम और हार्ड डिस्क आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन टेस्टसुद्धा सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 26 सोडवायचा आहे.